नमस्कार. जय जिजाऊ जय शिवराय. खरं तर आपल्या सर्वांशी संवाद साधताना आनंद या गोष्टीचा होतोय की सातत्याने गेल्या 6 वर्षापासून रायगड मोहीम ही चाळीसगावच्या तरुणांच्या मनातली मोहीम आपण दरवर्षी करत असतो आणि या वर्षी देखील आपण रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा तरुणांपर्यंत पोहोचावा. शिवाजी महाराजांना आपण आदर्शच नाही तर आपल्या सर्वच जण सर्वस्व मानतो आणि म्हणून रायगडावर नेऊन निर्व्यसनी तरुण घडावा यासाठी आपण आजवर 10,000 तरुणांना रायगडावर नेण्याचं काम आपल्या सर्वांच्या सदिच्छेने आशीर्वादाने मी करू शकलो. मी आपल्याला सगळ्यांना या माध्यमातून खास करून सर्व तरुण बांधवांना विनंती करतो, 18 तारखेला 12 वाजेपर्यंत परीक्षा जी आपण आयोजित केली आहे रायगडावर नेण्यासाठी शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित आपण एक प्रश्नावली तयार करतो आणि रायगड एंट्रन्स टेस्ट RMET म्हणून आपण ती परीक्षा घेत असतो, जेणेकरून नुसतं महाराज हे तिथपर्यंत पोहोचून नाही तर थोडे वाचले पाहिजे, म्हणून तरुणांना वाचन संस्कृती वाढावी, महाराजांविषयीचे संदर्भ कळावे म्हणून आपण ती परीक्षा घेत असतो. म्हणून उद्या 12 वाजेपर्यंत आपण राहिलेल्या विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी. यासोबत खरं तर माझी दुसरी देखील आपल्याला विनंती असेल, आपण जी वयोगटाची अट यात घातली आहे ते 16 ते 20 असावी. शक्यतोवर आपण दरवर्षी बरेचदा नियम लावत होतो, पण ऐन वेळेस तरुण आल्यामुळे आमचाही नाविलाज होऊन जात होता आणि काही वेळेस आम्ही थोडंसं त्यातले काही बदल करून घ्यायचो. परंतु ह्या वर्षी एकंदरीत दरवर्षाचा सगळ्या आयोजकांवर होणारा ताण, कारण की शेवटी 900 किलोमीटरचा हा परतीचा प्रवास, तिथले वादळ वारे, गडावर चढणं, या सगळ्या प्रक्रियेतून सगळ्या आयोजकांवर तणाव यायला नको म्हणून ह्यावेळेस पात्र विद्यार्थी जे असतील परीक्षेत त्यांनाच आम्ही न्यायचं ठरवलं आहे. त्याच्यामुळे आपण अधिकृतपणे नोंदणी करावी. त्यासोबतचे सगळे हॉल तिकीट, परीक्षेचा निकाल हा नियोजित वेळेप्रमाणे आयोजकांनी ज्या पद्धतीने ठरवलं असेल त्या पद्धतीने तो घोषित होणार आहे. मी या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी या मोहिमेत येण्यासाठीची नोंदणी आहे ती अधिकृतपणे करावी. ऐन वेळेस आलेल्या अर्जांचा विचार करणं खरं तर आम्हालाही अडचणीचं होतं. मला मनापासून वाटतं की जिल्ह्यातल्या सर्वच तरुणांना न्यावं, परंतु एकंदरीत सगळाच वाढणारा आयोजकांवरचा तणाव हा आणि तिथली सगळी व्यवस्था याचा देखील विचार करावा लागतो. पण निश्चित चाळीसगाव तालुक्यातील तरुणांना नेण्यासाठी आपण ही मोहीम गेल्या अनेक वर्षापासून राबवतोय. आपण देखील तिला उदंड असा प्रतिसाद देता. उलट मी तर असं म्हणेल की कदाचित आम्ही जे विद्यार्थी नेतो त्यापेक्षा देखील जास्त विद्यार्थी ऐनवेळेस येतात, परंतु यावेळेस आपण सगळ्यांनी कटाक्षाने, कारण की छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा हा शिस्तबद्ध असला पाहिजे, हा नियमांचं काटेकोर पालन करणारा असला पाहिजे, हा देखील आमचा कटाक्ष यावेळेस असणार आहे. म्हणून आपण उद्या 18 तारखेला रात्री 12 वाजेपर्यंत ही लिंक ओपन असणार आहे. आपण त्यात ऑनलाईन ॲप्लिकेशन करावं. पुढील आयोजन समिती पुढील डेट तारखा आपल्याला सगळ्या कळवतील. आपण जास्तीत जास्त या वयोगटातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा. धन्यवाद.